प्रजा फाउंडेशननं मुंबईतल्या पालिकेच्या शाळांच्या बद्दल एक महत्त्वपूर्ण सर्वेक्षण केलं आहे। या अहवालामध्ये 89% विद्यार्थी हे महापालिकेच्या शाळेमध्ये शिकत असल्याचं समोर आलंय। मात्र यापैकी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ही केवळ 60% इतकी कमी आहे। तसंच अनेक शाळांकडून शिक्षण हक्क कायद्याचे नियम पूर्ण केले जात नसल्याचंही समोर आलंय। माहितीच्या अधिकारातून समोर आलेल्या माहितीनुसार पालिका आणि सरकारी शाळांचं व्यवस्थापन सुस्त असल्याचंही समोर आलं आहे। या उलटी परिस्थिती खाजगी शाळांची असल्याचं सर्वेक्षणातून पुढे आलंय। खाजगी शाळांमधून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 80% आहे। या सर्वेक्षणात सुचवलेल्या उपायांच्यानुसार पालिकेच्या शाळांमधील शिक्षक विद्यार्थी प्रमाण हे चांगलं आहे। मात्र कार्यक्षमता राखण्यासाठी शाळा तपासणी अहवाल हे स्वतंत्र आणि स्वायत्त मंडळाकडून होणं गरजेचं असल्याचं प्रजा फाउंडेशननं नमूद केलंय। शाळेत विद्यार्थ्यांना एज्युकेशन घ्यायला येतं, तो सत्याची वस्तू घ्यायला येत नाही, मिड डे मील घ्यायला येत नाही। तुम्ही क्वालिटी नसेल एज्युकेशनमध्ये तर हे 27 वस्तू द्या किंवा तुम्ही 50 वस्तू द्या, त्याने काही फरक पडणार नाही। आज क्वालिटी एज्युकेशन मिळत नाही महापालिकेत, हे एक सत्य आहे। स्कॉलरशिपचा रिझल्ट तुमचा जर कंपॅरेटिव्ह मॅनेज जेव्हा करतो प्रायव्हेट स्कूल बरोबर, तेव्हा बीएमसीच्या शाळांचा रिझल्ट कमी दिसतो। जेव्हा कंपॅरिझन करतो बजेटचं किंवा फीसचं, तर बीएमसीच्या शाळेचं बजेट पर कॅपिटा स्पेंड जो आहे तो खूप चांगला आहे प्रायव्हेट स्कूलपेक्षा। पण जेव्हा आपण त्यांचं कंपॅरिझन करतो त्यांच्या इव्हॅल्युएशन बाबत टीचरचा, त्याच्याकडे मिसमॅच नक्की दिसून येतोय। याच्याबद्दल शासनाने त्याचं उत्तर द्यावं की हे मिसमॅच का दिसतंय। मागील 5-6 वर्षापासून आता ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांची गळती होती त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि शैक्षणिक दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने आपण शालेय वस्तू देणं किंवा व्हर्च्युअल क्लासरूम या सगळ्या गोष्टी ज्या आपण मुलांसाठी उपलब्ध करतोय, त्यामुळे मुलांची शाळेत येण्याची जी आवड आहे ती चांगल्या पद्धतीने झाली आहे। मिड डे मील आपण देतोय आणि त्यामुळे प्रजाचा रिपोर्ट जरी काही असला तरी वस्तुस्थिती जर बघितली तर मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या पटसंख्येमध्ये होणारी घट ही आता निश्चितच कमी झाली आहे। हा गेल्या अनेक वर्षाचे फिगर जे आपल्याकडे आलेत ते आपल्याला सांगतात। अशा पद्धतीने महानगरपालिकेच्या शिक्षण पद्धतीवरती किंवा शिक्षकांच्या दर्जांवरती अशा पद्धतीने आरोप करणं हे मला वाटतं चुकीचं वाटतं। त्यांचं मॉरल जे आहे ते आपण त्या ठिकाणी कुठेतरी त्याच्यामध्ये आपण घट करतोय असं माझं स्वतःचं मत आहे।